याच्यानंतर आपण तिसरा जो टप्पा आहे ज्याच्यामध्ये कंटिन्युअसली आपल्याला कसे करायचे आहेत, विशिष्ट फ्लोमध्ये आपण कशा पद्धतीने करायचे आहेत ते बघतोय. इथे कुठल्याही स्थितीमध्ये आता थांबणार नाही. सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे एका आसनामधून दुसऱ्या आसनामध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये एका पाठोपाठ एक आपण लगेच जाणार आहोत. याचे आपण देखील 4 आवर्तने करणार आहोत. सुरुवातीला उजव्या पायाने पहिला आवर्तन, एकला उजवा पाय बाजूला घेत त्रिकोणासन 1, 2ला वीरासन 2, 3ला पार्श्वकोणासन 3, 4ला अश्वसंचलन 4, 5ला अर्धचंद्रासन 5, 6ला अंजली आसन 6, 7ला पुन्हा अर्धचंद्रासन 7, 8ला अश्वसंचलन 8, 9ला पार्श्वकोणासन 9, 10ला वीरासन 10, 11ला त्रिकोणासन 11, 12ला मूळ स्थिती. पुढचं आवर्तन दुसरं डाव्या पायात, मागच्या उजवीकडे स्टार्ट. एकला डावा पाय बाजूला घेत त्रिकोणासन 1, 2ला वीरासन 2, 3ला पार्श्वकोणासन 3, 4ला अश्वसंचलन 4, 5ला अर्धचंद्रासन 5, 6ला अंजली आसन 6, 7ला पुन्हा अर्धचंद्रासन 7, 8ला अश्वसंचलन 8, 9ला पार्श्वकोणासन 9, 10ला वीरासन 10, 11ला त्रिकोणासन 11, 12ला मूळ स्थिती.